एक मिनिट ऐका, मी सगळं सांगतो तुला. हे बघे, कोण आहेस तू? हा, आणि इथे काय करतोयस? एक तर तू इथे म्हातारी सोबत राहतोयस आणि इथल्या लोकांना काय सांगितलंस तू? काय सांगितलंस? त्यांचा नातू आहे म्हणून खोटं बोललास ना तू? आणि हे खोटं बोलण्याचं मागचं कारण काय? हा, तुला या म्हातारीचं घर पाहिजे असेल ना? अरे या म्हातारीने घर कधी आम्हाला दिलं नाही आणि तुला दिल काय? अरे पण मी कोण आहेस कोण तू आणि इथे काय आलास? इतके दिवस आमची फसवणूक केलीस तू आणि आजीला सुद्धा फसवलेस तू. प्लीज तुम्ही माझं समजून घ्या, माझं ऐकून घ्या तुम्ही. काय रे? कोण आहेस कोण तू? या म्हातारीचं घर पाहिजे तुला? बोल ना. हे बघ, म्हातारीचं घर बळकवायचंय तुला? बोल ना, बोल. सोडा प्लीज. बोल. नाही. कशाला फसवणूक करायला आलास इथे? अरे माझ्या आजीने कधी मला दिलं नाही आणि तू हे घर बघायला येतोयस? थांबा. ऐक कोणी बी या दोघांना हकलून द्यायचं नाही. ह्योच माझा खरा नातू आहे आणि हीच माझी नातसून आहे. अगं म्हातारे, तुला दिसत नाही ना याच गोष्टीचा फायदा घेतलाय त्यांनी. आई थांबा. आई आदित्य, तू काय बोलतोयस? कोणाशी बोलतोयस? कळतंय का तुला? मग काय करू? काय करू मी? अगं ए म्हातारे, अगं हा तुझा खरा नातू नाही, मी तुझा खरा नातू आहे. वा रे वा, जेव्हा माझा जीव जात होता तेव्हा कुठं होतास रे तू? हन आता नाती सांगाय आलास होय र? आधी पारू. आदित्य, इकडे चोप. एकदम चॉप. काही बोलायचं नाही आता. ह्योच माझा खरा नातू आहे आणि खरं नातं यांनाच निभावलंय. जेव्हा मला गरज होती तेव्हा ह्योच माझ्या जवळ होता, माझी सेवा केली. तेव्हा कुठं होतास तू? फक्त रक्ताचं नातं असून चालत नाही, ते निभवावं बी लागतंय आणि खऱ्या अर्थानं यांनी निभावलंय ते. तुम्हा समध्यांना सांगते, हाच माझा खरा नातू आहे, माझा आधी. माझं चुकलं. हे लोक खरं बोलताय. मी तुझा नातू नाहीये. खरं मला माफ कर. तुला काय वाटलं मला डोळ्यानं दिसत नसलं म्हणून माणसं ओळखता येत नाहीत होय? अरे तू आलास त्या पहिल्याच दिवसापासून मी तुला ओळखलं होतं का तू माझा नातू नाही. तुम्हा समद्यांना ठाव आहे का ह्यो कोण आहे? आपल्या अहिल्यादेवी किर्लोस्करांचा मुलगा आदित्य किर्लोस्कर आहे. अहिल्यादेवी किर्लोस्कर ज्यांनी आपली चाळ वाचवली, आपलं पुनर्वसन केलं आणि ज्यांच्यामुळं आपण रोजगार कमावतो, त्यांचा ह्यो मुलगा म्हणजे आपल्यासाठी राजकुमारच आहे. पण इथं झोपडीत राहिला त्यो, पण आपण त्याची कदर नाही केली कधी. आदित्य किर्लोस्कर,
तुम्ही आमचं मालक आहात. इथं झोपडीत राहिलात आणि मला आजीचा मान दिलात. मी तुमचं लय आभार मानायला हवे. माफ कर, माफ कर आजी. आजी पुरतं बनवणं इतकं सुद्धा सामान नाहीये घरात. माझ्याकडचे पैसे संपलेत. पण आजीसाठी जेवण तर बनवावं लागेल ना यार. पारू, ना तुमच्याकडं 2 वेळेला खायला अन्न आहे ना चांगले कपडे तुम्हाला घालायला. आम्ही सुखात आहोत. हा माझ्याशी बोला ना डिरेक्टली. पारूला कशाला ऐकवत आहे हे सगळं? मी माझ्या बायकोचं पोटही भरू शकतो आणि गुण्या गोविंदाने तिच्यासोबत संसारही करू शकतो. तू अजिबात माझी काळजी नको करूस. 2 वेळेचं सुद्धा अन्न तुला खायला मिळत नाही पारू. किती संघर्ष करावा लागतोय तुला त्या 2 वेळच्या अन्नासाठी. काय मिळवलं हे लग्न करून? उलटी तर आपल्या घरात असताना अर्धी भाकरी सुद्धा होय ना सुखानं खात होतीस तू. पण नाही, हट्ट केला तू. हट्ट. आहिल्या मॅडम, मारुती, मारुती काय हालत करून घेतली स्वतःची? सावित्री मला म्हणाली ती जेवण घेऊन आली होती तुझ्यासाठी, पण तू जेवायला नकार दिलास. असं करून कसं चालेल रे? तुला असं हरलेलं नाही बघू शकत. मग काय करू मॅडम? म्हणजे आयुष्य ह्या वळणावर येऊन मला उभं करल असं कधी वाटलं नव्हतं. मी पापी आहे. माझ्यामुळं, माझ्या मुलीमुळं तुमच्या घरावर एवढं मोठं संकट आलं. तुम्हाला आपल्या पोटच्या पोराला दूर करावं लागलं. माझे आदित्य बाबा, महालात राहणारा राजकुमार झोपडीसारख्या घरात राहायला लागला माझ्या पारूमुळं. पण त्यांना असं वाटतंय की त्यांनी जे काही केलंय ना ते त्यांना समज मिळालंय, पण तरी सुद्धा ते दोघंही सुखी नाहीयेत. पण माझ्या पारूला आहे ना, तिनं केलेल्या पापाची फळं भोगायला लागणार. तिची सुरुवात झाली. मारुती